आजचा दिवस मुंबई आणि महाराष्ट्रासाठी देखील अतिशय आनंदाचा दिवस आहे। आज या ठिकाणी ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह असा आपला बोगदा तयार होतोय आणि TBMचं आज लॉन्चिंग मुख्यमंत्री महोदयांनी केलंय। खऱ्या अर्थाने आपण अटल सेतूवरून आलो, ठाण्यावरून आलो, नव्या मुंबईवरून आलो की इकडे फ्रीवेच्या लँडिंग जवळ आपण सगळी ट्रॅफिक जाम व्हायची आणि त्यामुळे गेल्याच वर्षी झालेला अटल सेतू आणि प्रधानमंत्री महोदयांनी केलेलं त्याचं उद्घाटन, ती ट्रॅफिक इकडे आता येते आणि त्यामुळे ही ट्रॅफिक या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह मुळे, या टनेलमुळे पूर्णपणे डिकंजेस्ट होईल आणि आपण मरीन ड्राईव्ह, चर्चगेट, कोस्टल रोड या सगळ्याकडे जाणारी जी वाहतूक आहे त्याला बराच वेळ लागायचा आणि ट्रॅफिक जाम व्हायची आणि त्यातून सगळ्या मुंबईकरांची सुटका होणार आहे। साऊथ मुंबईची देखील ट्रॅफिक कमी होईल आणि ईस्ट आणि वेस्ट हे एकमेकाला जोडलं जाईल, त्यामुळे हजारो लाखो मुंबईकरांना त्याचा दिलासा मिळेल। जसं मेट्रो 3 आपण केलं, मेट्रो 2A केलं, मेट्रो 7 केलं, एक एक टप्पा आपण पुढे जातोय आणि त्यामुळे देखील आणि ही खालून आपल्या जसं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की हा सर्व प्रकल्प जो आहे अगदी मेट्रो 3च्या खालून पण जातोय, त्यामुळे हा अतिशय आधुनिक पद्धतीचा हा टनेल आहे आणि मला वाटतं आपला कोस्टलला हात वापरला आणि ते काय त्याचं नाव मावळा होता, मावळा, आणि मावळा जेव्हा कामाला लागतो तेव्हा आपण पाहतो की कोस्टल रोड किती भराभरा झाला आणि या ठिकाणी देखील हा TBMचा जो मावळा आहे हा देखील या ठिकाणी हा 9 किलोमीटरचं जे टनेल आहे हा एकदम युद्ध पातळीवर, जसं मुख्यमंत्री म्हणाले की 6 महिने अगोदर आम्ही अपेक्षा याची धरतोय। यामुळे पूर्णपणे वाहतूक कोंडी दूर होईल, पेट्रोल, डिझेल, CNG सगळं वाचेल, प्रदूषण कमी होईल आणि लोकांना तिकडे कार्यालयात, ऑफिसमध्ये जाताना देखील वेळ वाचेल, त्यांचा घरी जातानाही वेळ वाचेल आणि त्यामुळे एक वेळ वाचवणारा अतिशय मोठा प्रकल्प, महत्वाकांक्षी प्रकल्प आज सुरू होतोय। यामुळे मुंबईकडे देखील, वेस्टर्न मुंबईकडे जाताना आणि नवी मुंबई एअरपोर्टकडे जाताना देखील याचा फायदा होईल आणि लोकांचा खूप वेळ वाचेल आणि त्यामुळे हा अतिशय महत्वाकांक्षी गेम चेंजर प्रकल्प म्हटलं तर वावगं ठरणार नाही। शेवटी आम्ही जे 3.5 वर्षामध्ये या मुंबईसाठी केलेले प्रकल्प आपल्या समोर आहे आणि आता हा देखील प्रकल्प आपल्या समोर आहे, त्यामुळे आता आमचा पाय ब्रेकवर नसतो, आमचा सतत पाय एक्सलेटरवर असतो आणि म्हणून कामाच्या, विकासाच्या एक्सलेटर आम्ही दाबत असतो। यापूर्वी जसं मुख्यमंत्री म्हणाले की यापूर्वीच्या सरकारमध्ये सगळ्यात ब्रेक लावून ठेवला होता, तो ब्रेक आम्ही काढून टाकला आणि एक्सलेटरवर पाय ठेवलेला आहे। त्यामुळे या मुंबईसाठी जे जे काही करायचं, ज्या विकासासाठी जे करायचं, ट्रॅफिक कमी करण्यासाठी जे करायचं, ईस्टर्नची ट्रॅफिक, वेस्टर्नची ट्रॅफिक, हे मुंबईकरांना मोठा जो काही त्रास आहे तो ट्रॅफिकचा आहे आणि त्यामधून या ठिकाणी आपण भूमिगत हा टनेल करतोय, त्यामुळे वरून ट्रॅफिक जाते आहे, फ्लायओव्हरवरून ट्रॅफिक जाते आहे, आता टनेलमधून देखील मुंबईकरांना आपल्याला प्रवास करता येईल। जसं आपण कोस्टलचा टनेल पाहिला आणि आपण BKC देखील टनेलचा जे काही आम्ही प्रकल्प करतोय MMRDच्या माध्यमातून, त्यामुळे आता जमिनी खालून देखील वाहतूक कोंडी दूर करण्याचा हा एक मोठा प्रकल्प, मोठा प्रयोग आहे आणि म्हणून मी MMRDAचे सर्व अधिकारी आणि त्यांचे सर्व कर्मचारी, त्यांचे सर्व इंजिनियर्स आणि L&T या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। अतिशय उत्तम हा प्रकल्प हा सुरू होईल आणि एक मगाशी म्हटल्याप्रमाणे इंजिनिअरिंग मार्वल खऱ्या अर्थाने या प्रकल्पातून आपल्याला पाहायला मिळेल की मुंबईत देखील अशा प्रकारचे प्रकल्प जे आपण फक्त परदेशात पाहत होतो ते प्रकल्प मुंबईमध्ये होत आहेत, याचा सगळ्यांनाच आनंद आहे, आम्हालाही अभिमान आहे आणि म्हणून मी यासाठी जे जे काही सर्व सहकार्य करतायत, ज्यांचं योगदान यामध्ये होणार आहे, या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन। मतदान पार पडल्या लगेच हे काम सुरू झालं, काम झालं, मात्र संतोष बांगर असतील, संजय गायकवाड असतील यांसारख्या आमदारांची जी कृत्य बघितली कालची, अरे जे लोकप्रतिनिधींनी आपण कसं वागलं पाहिजे हे ठरवलं पाहिजे आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये देखील या ठिकाणी
निवडणूक प्रक्रिया लोकशाही मार्गाने झाली पाहिजे असं आमचं मत आहे. मात्र बुलढाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती बोगस मतदारांचा आरोप बुलढाण्यामध्ये बोगस मोठा मतदारांचा आरोप झाला पाहायला काँग्रेसकडनं की बोगस मतदार आणले गेले, त्याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल केले गेले. गुन्हा दाखल करण्याची आता काँग्रेस होती कुठे? प्रचारात तर दिसलीच नाही. त्यांनी तर आता पराभव मान्य केला, त्यांच्या पायाखालची वाळू घसरली म्हणून आता फक्त कारण शोधतायत. बोगस मतदान, हे मतदान. ठीक आहे, मला त्याच्यावर काय बोलायचं नाही आता. परंतु एकच आहे की काम करणारे लोक ज्यांनी काम केलं ते आम्ही सर्वजण फील्डवर होतो, पण महाविकास आघाडी कुठे दिसत नव्हती. ठीक आहे. युतीमध्ये सगळं आलेलं आहे का? बऱ्याचशा बातम्या आल्या तुम्हाला दोघांनाही. आता काय दिसतंय काय? तुमच्यातला अबोल्यावरनं बऱ्याचशा आता काय म्हणजे काय काम नसलं तरी फक्त हसत राहील असं काय? अरे तुम्ही सगळे प्रश्न तुमचे, उत्तर तुमची, पतंग तुम्हीच उडवता. देखिए तपोवन के संदर्भ में मेरा मत, शिंदे जी का मत, अजित पवार जी का मत और सरकार का भी मत यही है कि झाड़ों को काटना ठीक नहीं है, कम से कम झाड़ उसमें से कटने चाहिए। लेकिन इसकी वास्तविकता भी हम लोगों को समझ लेनी पड़ेगी कि महानगर पालिका ने यह निर्णय क्यों लिया। तो प्रयागराज का जो कुंभ मेला होता है उसके लिए कुल 15,000 हेक्टेयर जगह है। यहाँ पर जो कुंभ मेला होता है और जो साधुग्राम नासिक में हमारा लगता है उसमें 300-350 एकड़ जगह है। इसलिए नासिक चूंकि एक ऐसा शहर है कि जहाँ हमारा रामकुंड भी बिल्कुल शहर के बीचों बीच आता है और उसके पास ये साधुग्राम हमको करना है, उस दृष्टि से वहाँ दूसरी जगह भी नहीं है। और अगर इस जगह के आप 2015-16 के गूगल इमेजरी देखेंगे तो आपको ये झाड़ नजर नहीं आते। ये झाड़ मूल रूप से जो लगे हुए हैं, ये जिस समय 50 करोड़ की झाड़ लगाने की मुहिम हमारी पिछली सरकार में हुई थी, उस समय महानगर पालिका ने निर्णय किया कि ये 12 साल जगह खाली रहती है, तो खाली जगह थी तो वहां पर उन्होंने पेड़ लगाए। बहुत अच्छा काम महानगर पालिका ने भी उस समय किया, पेड़ लगाना अच्छी बात थी। लेकिन अब जिस समय साधुग्राम बनाने का समय आया तो ध्यान में आया कि वो पेड़ों के कारण वहां पर साधुग्राम बनाना कठिन है, इसलिए उन्होंने फिर पेड़ों को काटने का निर्णय किया। लेकिन हम लोगों ने भी उनको एडवाइस किया और हमको भी ऐसा लगता है कि इतने बड़े पैमाने पर पेड़ काटना उचित नहीं है। इसलिए हम प्रयास करेंगे कि इसको कम से कम कैसे करें और काटने की जरूरत न पड़े। अभी हम लोग जो बिल्कुल बेयर मिनिमम जो पेड़ हम लोगों को रिलोकेट करने हैं उसको आज आप प्लग आउट करके हम रिलोकेट कर सकते हैं, तो उस प्रकार से सेम सॉइल में भी हम लोग उसको रिलोकेट कर पाएंगे। तो उस प्रकार से उन्होंने प्रयास करना चाहिए। कंसल्टेंट्स को जो इस क्षेत्र में बोटेनिस्ट जो है या फॉरेस्ट विभाग के जो लोग हैं इनसे कंसल्ट करना चाहिए। इस प्रकार से हम लोगों ने उनको कहा हुआ है। मेरा इतना ही कहना है कि इस पर जो राजनीति हो रही है वो राजनीति बहुत गलत है, क्योंकि कुंभ मेला एक हमारी बहुत ही प्राचीन ऐसी सनातन परंपरा है और कुंभ मेला ये एक प्रकार से हमारा जो एक पर्यावरण के साथ, निसर्ग के साथ हमारा एक जो रिश्ता है, इस रिश्ते को व्याख्यात करने वाला है। इसलिए कोई नहीं चाहेगा कि कुंभ मेले में हम पर्यावरण का ह्रास करें। उल्टा इस कुंभ मेले के निमित्त से हम लोगों ने क्लीन गोदावरी कार्यक्रम हाथ में लिया है और गोदावरी को पूरा साफ हम लोग कर रहे हैं, प्लांटेशन बड़े पैमाने पर कर रहे हैं। तो मुझे लगता है कि इसमें राजनीतिकरण नहीं होना चाहिए। जो आवश्यक है वो किया जाएगा, लेकिन अनावश्यक किसी को भी पेड़ काटने नहीं दिए जाएंगे।